करायची या राज्याची व्यवस्था, या राज्याचं प्रशासन असं झालंय, इथं मटका फुटत नाही पण पेपर रोज फुटतायत. यांना लेकरांची स्वप्न विकत असताना लाजा कशा वाटत नसत्या ना, हा मला माझं लेकरू या शहरामध्ये येतं, हे शेतकऱ्याचं लेकरू आहे, पोटाला चिमटा काढतं, एका टायमाला जेवतं, पण अभ्यास अगदी मन लावून करतं आणि शेवटी परीक्षेच्या आदल्या दिवशी समजतं की पेपरच गळपटलाय. मग याच्यामध्ये चूक कोणाची आहे? सरकार बिलकुल नाही. याच्यामध्ये चूक आहे ज्या प्रशासनाने ही परीक्षा जाहीर केली होती, ज्या प्रशासनाने या परीक्षेचं नियोजन केलं होतं, त्या प्रशासनामध्येच काही दलिंदर भाडे बसलेले ज्यांना त्यांच्यावरती सगळ्यात पहिली कारवाई करून या दलिंदरांना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे. काय? जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे. दुसरी विनंती इथल्या सरकारला आहे, इथला प्रत्येक आयोग हा बुजगावणं आहे, बुजगावणं. सरकारचं बुजगावणं आहे. या बुजगावण्यांना बाजूला सारून तुम्हीच काय करा माहितीये का? ते एमपीएससीचा आयोग आहे ना, तो बरखास्त करा आणि तुम्ही जे पेपर दुसऱ्याला देता का घ्यायला, त्यांनाच द्या की एकदाच. कशाला आमच्या उरावरती बसवले का? एमपीएससी ची परीक्षा ऑफलाईन होत नाही तोपर्यंत हा विद्यार्थ्यांचा एल्गार असाच होणार. आज आयुक्त आले, उद्या क्रांती चौक असेल, विद्यार्थी एकजुटीचा ही आहे क्रांतीची जागा, छत्रपती संभाजीनगर. तुम्ही सर्व एवढ्या ताकदीनं इथं उपस्थित राहिलात. या सरकारच्या मनामध्ये धडकी भरायला वेळ लागणार नाही. ही एकजूट कायम ठेवूया आणि लढूया. जोपर्यंत न्याय भेटत नाही, जोपर्यंत आपला हक्क आपल्याला भेटत नाही. स्टेनोग्राफरची पदं यांनी गोठवली आहेत. त्या लेकरांची मागणी बऱ्याच दिवसापासून आहे. माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, तुम्ही जे हे 2-4 विभाग सोडले तर सगळीकडची स्टेनोग्राफरची पदं बंद केलेली इथं ती पूर्ववत करा. लेकरांवरती अन्याय करू नका. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद. धन्यवाद. इन्कलाब जिंदाबाद. या